आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आहे, प्रचाराला वेग आलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं उच्चांक गाठलेला आहे, त्यामुळे आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली की मतदान किती होणार, मतमोजणीच्या वेळी नेमका धक्का कोणाला बसणार, गुलाल कोण उधळणार, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये नेमकं चित्र काय आहे आपण पाहूया। भूषण पाटील यांच्याशी आपण चर्चा करूया। कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघातील इचलकरंजी हा जो काय विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये नेमकं तिरंगी लढत आहे, पण नेमकी तिरंगीच लढत आहे की दुरंगी आहे, नेमकं चित्र काय आहे? नक्कीच सध्याची जर परिस्थिती बघितली तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला तिरंगी लढत आहे ती पाहायला मिळते। एका बाजूला भाजपकडून राहुल आवाडे आहेत, दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मदन कारंडे आहेत आणि तिसरीकडे जर आपण बघितलं तर भाजपचे बंडखोर जे आहेत हिंदूराव शेळके ते देखील या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर ही सगळी निवडणूक आहे ती विशेषतः प्रकाश आवाडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची झालेली आहे असं म्हणावं लागेल, कारण विद्यमान आमदार असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपल्या मुलग्याची कारकीर्द सुरू करण्यासाठी एका अर्थानं म्हणावं लागेल की मुलग्याला हे सगळं तिकीट मिळालेलं आहे। मात्र हे करत असताना भाजपच्या मोठ्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं। सुरेश हाळवणकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि ती नाराजी काही प्रमाणात त्यांना दूर करता आली असली तरी आपण बघतोय भाजपला मानणारा जो एक मोठा वर्ग त्या इचलकरंजीमध्ये आहे तो अजूनही मनानं आवाडेंकडे गेलेला नाही असं म्हणावं लागेल। आणि आपण बघतोय की राहुल आवाडे यांच्यासाठी देश पातळीवरील नेत्यांची सभा घेण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत अमित शहा यांची सभा या ठिकाणी झाली आहे, आज नितीन गडकरी यांची देखील या ठिकाणी सभा होते। येत्या काळात आणखी काही देश पातळीवरच्या नेत्यांच्या सभा या ठिकाणी होणार आहेत आणि त्यामुळं आवाडे कुटुंबासाठी खरं तर ही लढाई जी आहे ती प्रतिष्ठेची झाली आणि त्यामुळं आपण बघतोय त्यांची सूतगिरण असेल, कारखाना असेल, बँक असेल, ह्या सगळ्याची यंत्रणा ज्या यंत्रणेतली जी काही लोक आहेत ती तळ ठोकून इचलकरंजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळं एकूणच आवाडे कुटुंबासाठी खरं तर ही सगळी निवडणूक विशेषतः प्रतिष्ठेची झालेली आहे असं म्हणावं लागेल। आणि हिंदूराव शेळके यांच्या पाठिंब्यामुळे मदन कारंडेंना ताकद मिळाली असं तुमचं थोडक्यात मत आहे। नेमकं आत्ता मदन कारंडेंची काय अवस्था आहे? खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये देखील अनेक जण इच्छुक होते, त्यामधून मदन कारंडे यांना हे सगळं उमेदवारी जी आहे ते अंतिम त्यांना करण्यात आले, त्यांना हे तिकीट देण्यात आलं। त्यामुळे जांभळे गटाने देखील आपली काहीशी नाराजी आहे ती व्यक्त केलेली होती, मात्र ही नाराजी आता काही प्रमाणात दूर झालेली आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे तो एक मदन कारंडे यांच्यासाठी एक मोठा दिलासा म्हणावा लागेल आणि ही सगळी यंत्रणा आता काही अंशी का असेना मदन कारंडे यांच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं मदन कारंडे अशा पद्धतीनं प्रचार करतायत की प्रस्थापित आवाडे आणि च्या विरोधात आपण अशा पद्धतीनं मदन कारंडे यांचा प्रचार आहे तो पाहायला मिळतो। आता इचलकरंजीची जनता या सगळ्याला साथ देते का हे आपल्याला 23 तारखेलाच कळणार आहे। मात्र आपण बघतोय ज्या पद्धतीनं शरद पवार यांना एक सहानुभूती गेल्या काही महिन्यांमध्ये मिळताना दिसते, आपण प्रचाराच्या दरम्यान देखील बघतोय सभा त्यांच्या उत्स्फूर्तपणे होताना दिसत आहेत, त्याचा फायदा देखील काही प्रमाणात मदन कारंडे यांना होणार आहे। मात्र तो विजयापर्यंत पोचतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळे एकूणच इचलकरंजीची जी निवडणूक आहे ती विशेषतः आवाडे कुटुंबासाठी प्रतिष्ठेची झाली असं वाटतं। शिरोळ मतदारसंघात दुरंगी लढत होईल असं वाटत असतानाच अचानक उल्हास पाटील यांनी बंडखोरी केली, स्वघरी परत जाऊन त्यांनी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मैदानात उतरलेले आहेत। यामुळे नेमकं शिरोळमध्ये चुरस कितपत तयार झाली? नक्कीच शिरोळच्या बाबत अटकळ अशीच बांधली जात होती की या ठिकाणी काँग्रेस विरुद्ध किंवा गणपतराव पाटील विरुद्ध राजेंद्र पाटील यड्रावकर अशीच लढत होईल। मात्र अंतिम क्षणी आपण बघितलं की अनपेक्षितरित्या उल्हास पाटील यांनी मशाल खाली ठेवून स्वाभिमानी शेतकरी मध्ये आपली घर वापसी केली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली। खरं तर शिरोळ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं होमग्राऊंड म्हणून ओळखलं जातं। जातीय समीकरणं देखील या सगळ्या मतदारसंघामध्ये महत्त्वाची मानली जातात आणि जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मतं, जातीय समीकरणं आणि हे सगळं जुळून आलं
तर मात्र राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासाठी ही निवडणूक काहीशी अडचणीची होऊ शकते. कारण एका बाजूला आपण बघतोय राजेंद्र पाटील यड्रावकर हे मागच्या वेळी पहिल्यांदा निवडून आले, मात्र त्यांनी मंत्रिपद मिळवलं आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक कोट्यावधीची विकास कामं जी आहेत ती या सगळ्या शिरोळ मतदारसंघामध्ये केलेली आहेत. प्रचारादरम्यान आपण कोणताही जातीपातीचं राजकारण न करता विकास कामं केल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातोय आणि त्यामुळं यावेळी शिरोळमध्ये जातीपातीचं राजकारण होणार नाही, जात बघून मतदान होणार नाही असा एक विश्वास राजेंद्र पाटील यड्रावकरांना आहे. दुसऱ्या बाजूला गणपतराव पाटलांचा जर विचार केला तर सतेज पाटील यांनी आपली सगळी यंत्रणा जी आहे ती गणपतराव पाटील यांच्यासाठी त्या ठिकाणी तळ ठोकून ठेवल्याचं लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं गणपतराव पाटील हे देखील आपण बघतोय की त्यांना देखील मोठा प्रतिसाद या सगळ्यामध्ये मिळतोय. त्यामुळं जातीय समीकरणं लक्षात घेता आणि अनपेक्षितपणे स्वाभिमानीनं त्या ठिकाणी दिलेला उमेदवार माजी आमदार आहेत उल्हास पाटील, त्यामुळं ही खरं तर शिरोळची ही पहिल्या टप्प्यामध्ये ही सगळी निवडणूक एकतर्फी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या बाजूनं होती की काय अशी परिस्थिती होती. मात्र आपण ज्या पद्धतीने ही सगळ्या अंतिम टप्प्यामध्ये समीकरणं बदलत गेली ती पाहता आता ही निवडणूक जी आहे ती चुरशीची झालेली आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळं 23 तारखेला आपल्याला कळेल की खरंच शिरोळच्या जनतेनं जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून काही आपला कौल दिलेला आहे की पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपला जे काही खरं तर ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी देखील एक शेवटची संधी म्हणावी लागेल. कारण राजू शेट्टी यांच्या पराभवानंतर पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळमधून उभी आहे आणि त्यामुळं त्यांच्यासाठी ही शेवटची लढाई खरं तर म्हणावी लागेल. याच ठिकाणी यश मिळवणं त्यांना देखील त्यांच्या देखील प्रतिष्ठेचं बनलेलं आहे आणि त्यामुळं ही सगळी निवडणूक आता तिरंगी अशा पद्धतीची झालेली शिरोळची पाहायला मिळते. शिरोळची निवडणूक ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अस्तित्वाची, यड्रावकरांच्या प्रतिष्ठेची झालेली आहे आणि गणपतराव पाटील हे ताकदीनं उतरल्यामुळं त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे शिरोळचा निकाल काय याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. शिरोळ पाठोपाठच हातकणंगले मतदारसंघात ही चुरस निर्माण झाली आहे. इथंही दुरंगी लढत होईल अशी शक्यता होती, पण सुजित मिंचेकर यांनी बंडखोरी करत परिवर्तन महाशक्तीचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यामुळे नेमकं काय ह्या निवडणुकीत चित्र पालटलं? पहिल्यांदा दुरंगी लढत होईल असं वाटलं होतं. राजूबाबा आवळे आणि डॉक्टर अशोक माने यांच्यामध्ये दुरंगी लढत होईल असं वाटत होतं. राजूबाबा आवळेंचा हा मतदारसंघ राखीवच असल्यामुळे, सगळ्यांचा राखीव मतदारसंघ असल्यामुळे प्रत्येकाची वोट बँक वेगळी आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये 2 वेळा सुजित मिंचेकर आमदार झालेले आहेत आणि त्यांनी बऱ्याच कामं केलेली होती. त्यामुळे आता त्यांना उमेदवारी मिळेल आणि ते विजयी होतील ह्याकडे चाललं होतं. अशोक मानेने ही दलित मित्र असल्यामुळे प्रत्येक घटकाबरोबर ते बाळासाहेब मानेंच्यापासून कार्यकर्ते असल्यामुळं त्यांनी अतिशय चांगली बांधणी मतदारसंघाची केलेली आहे आणि त्यांना विनय कोरे यांनी जनस्वराज्य पक्षातून उमेदवारी दिली. त्याचबरोबर राजूबाबा आवळे यांनी महाविकास आघाडीचे 5 वर्ष कामंही भरपूर केली होती. त्यामुळे या ठिकाणी कोण कधी कशी बाजी मारेल हे जातीचं समीकरण आहे आणि छोट्या छोट्या वाड्यावस्त्यांचे हा मतदारसंघ असल्यामुळे मोठा वडगाव मतदारसंघामध्ये विद्याताई पोळ यांचा महाविकास आघाडीला प्रारंभ आहे. त्याचबरोबर सुजित मिंचेकरांचे असलेले शिवसेनेचे पूर्वीचे संबंध आता उपयोग होतात का आणि राजू शेट्टींनी दिलेली उमेदवारी त्यांना फायदेशीर ठरते का हे बघणं तर गरजेचे आहे. हातकणंगलेमध्ये 3 जे उमेदवार आहेत तिघही ताकदीचे आहेत, तिघांचा संपर्क चांगला आहे, काम चांगलं आहे. त्यामुळे या तिघांमध्ये नेमकं नशीबवान कोण ठरणार हे 23 तारखेला कळेल. हातकणंगले पाठोपाठ शाहूवाडी मतदारसंघात दुरंगी लढत आहे. ही अपेक्षित दुरंगी लढत आहे. विनय कोरे विरोधात सत्यजित पाटील सरोडकर ही नेमकी लढत आपण ह्याकडे कसं बघताय? जनस्वराज्य पार्टीचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी पहिल्या दिवसापासून आपला अजेंडा एक आहे आणि त्यांचा मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला आहे. वारणा उद्योग समूहामुळे त्यांचा बालेकिल्ला आहे. इथं प्रतिस्पर्धी दोघं एकमेकाला कायमचे विरोधक आहेत. परंतु महाविकास आघाडीतले असलेले अमर पाटील, काँग्रेसचे अमर पाटील असतील, किरण बाळा असतील यांनी जनस्वराज्याबरोबर म्हणजे महायुतीचा प्रचार करण्याची सुरुवात केली. ही दोघंही गोकुळचे संचालक आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्यांच्या मतदारसंघात म्हणजे यशवंत एकनाथ पाटीलचा आमदार असतानाचा संपर्क हा अमर पाटलांचा, तेवढा कोडोलीमधला संपर्क हा विनय कोरेंचा आता एक जमेची बाजू झालेली आहे. त्यामुळे विनय कोरे हे एकतर्फी निघेल. कारण लोकसभेच्या मतदारसंघाला पाहिलं तर धैर्यशील मानेंना सगळ्यात जास्त मतदान ह्या शाहूवाडी मतदारसंघातून मिळालं होतं, जेथून सत्यजित पाटील सरोडकर हे उमेदवार होते. तरीही त्यांना मतदान कमी पडलं होतं आणि त्यामुळे हा विजय त्यांना सोपा आहे असं वाटतं आणि जनस्वराज्याची ताकद या मतदारसंघावर आहेत. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावामध्ये जनस्वराज्याचं म्हणजे ज्योतिबा असेल, पन्हाळा असेल या ठिकाणी असलेली ताकद विनय कोरेंची ही इथं कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या पायाबरोबर राहील आणि त्यांचा विजय हा सुखकरायला वाटते. परंतु लोकसभेला झालेली चूक हे पाटील विसरू शकले नाहीत. पाटलांचे वडील आमदार होते,
पाटील स्वतः आमदार होते, त्यामुळे पाटील काय करतात याकडे पाहणे लक्षाचं आहे. आणि ही निवडणूक तशी म्हणावी तशी सोपी नाही. 10 वर्षे जरी आमदार विनय कोरे यात काम करत असले तरी वारणा उद्योग समूहामध्ये काय घटक नाराज असतील, त्याचा फायदा पाटलांना कसा होतो हे पाहणं तर गरजेचं आहे. लोकसभा निवडणुकीत सत्यजित पाटील यांनी ज्या मतदारसंघात मताधिक्य घेतलं त्या मतदारसंघात आता ही चुरस आहे विनय कोरे आणि सत्यजित पाटील सरोडकर यांच्यात. गोकुळच्या माध्यमातून विनय कोरे यांनी जी 2 नेत्यांची सोय लावली ती त्यांना पथ्यावर पडणार का, किंवा लोकसभेची हवा जी सत्यजित पाटील सरोडकरांची होती तीच हवा आत्ता उपयोगी पडणार का, यावरच शाहूवाडीचा निकाल अवलंबून आहे. दुसरे शिराळा आणि इस्लामपूर या 2 मतदारसंघातही अशीच चुरस आहे. शिराळामध्ये आता मानसिंग नाईक विरोधात सत्यजित देशमुख लढत आहे, तर इस्लामपुरात जयंत पाटील आणि निशिकांत पाटील हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. तिथंही प्रचाराला प्रचंड वेग आला आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळं ही त्यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची लढत आहे. त्यामुळे सगळी ताकद त्यांनी इथं वापरलेली आहे. यामुळंच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील 6ही विधानसभा मतदारसंघात प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे. या चुरशीचा शेवट काय असणार, निकाल काय लागणार हे 23 तारखेला कळेल. 23 तारखेला आपल्याला जर सकाळपासूनच विविध मतदारसंघातील निकाल हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.